हे अडी काशे का पडले काय माहित मित्रांनो. चला तर भेटतो तुम्हाला आता आतमध्ये कीर्तनामध्ये जाणार आहे आपण तिकडे. आणि आमचे 2 चित्रपटी पडलेले आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चला उतार लवकर. गजब बेइज्जती है. उतार आहे तिकडं. चला तर मित्रांनो भेटतो तुम्हाला आता तिकडे गेल्यावर. इकडे काय चालू आहे दाखवतो तुम्हाला. आता रातची कथा बरी होती तर कापणं चालू भाऊ वांगे. जमला जमला. राम राम. आले आले. इकडे मी लिस्टने आलो आहे मित्रांनो लसण. राम राम बाबा. आता कीर्तनाला सुरुवात होणार आहे मित्रांनो. इथं थोडी आपण पखवाजाची जुगलबंदी बघणार आहोत. गुणगायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. विठ्ठला 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 दिव्य कथा आपण यावर्षी श्रवण केलेली आहे. भगवान गुप्तेश्वराचा पवित्र पावन दरबार आहे. वाहणारी विश्वगंगा मैया आहे आणि मारुती महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा दरबार. आणि या दरबारामध्ये आपल्याला त्यांचा सोहळा संपन्न करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मारुती महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करतो म्हणून मारुती महाराज मोठे नाही. आपल्याला आपल्या जीवनामध्ये मोठं व्हावं असं वाटत असेल तर या संतांचे सोहळे साजरे करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला आपल्या जीवनाची परमार्थिक उंची गाठावी असं वाटत असेल तर त्याकरता या संतांचे सोहळे सुद्धा तेवढेच मोठे साजरे केले पाहिजे. म्हणून खरोखर संत महात्मे जेवढ्या उंचीचे आहे तसा उंचीचा सुंदर असणारा संशिष्टी, सुंदर असणारा मंडप आणि उपस्थिती सुद्धा आपल्या मंडपाला साजेशी अशी या ठिकाणी आहे. 35 वर्ष आपल्या सप्ताहाचे पूर्ण झालेले आहे. आजचा 7वा दिवस आहे आणि परिसरातला म्हणून थोडासा बोलायचा अधिकारही आहे. आपल्या सप्ताहाचं पुढच्या वर्षी 3 तप पूर्ण होत आहे. 36वं वर्ष आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीला एखाद्या साधनेला 12 वर्ष पूर्ण होता तेव्हा त्याला तप म्हणता. मग आपले असे 3 तप पूर्ण होता पुढच्या वर्षी. एखाद्या सप्ताहाचा तपपूर्ती सोहळा असेल, रौप्य महोत्सव असेल, अमृत महोत्सव असेल, शताब्दी महोत्सव असेल तर तसे सोहळे भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरे केले पाहिजे अशी आपली परंपरा त्या ठिकाणी आपल्याला दाखवते. आदर्श त्या ठिकाणी दाखवते. म्हणून एक आयोजक मंडळी आणि विशेष म्हणजे आपल्या सप्ताहामध्ये तरुण मंडळीचं विशेष सहकार्य आहे. त्यांच्याकरता माझं या व्यासपीठाने एक आव्हान आहे. पुढच्या वर्षीचा जो होणारा त्रितपपूर्ती सोहळा आहे, सप्ताहाचं जे 36वं वर्ष आहे ते एवढं भव्य दिव्य व्हावं का संबंध महाराष्ट्राने आपल्या सप्ताहाचं कौतुक करावं एवढा सप्ताह झाला पाहिजे. जय महेश्वते. जे महाराष्ट्रातले कीर्तनकार आपण फक्त मोबाईलला टीव्हीलाच पाहतो
ते कीर्तनकारही इथं आले पाहिजे एवढी जबाबदारी कार्यकर्ते मंडळींनी घ्यावी आणि त्याच्याकरता आपल्याला तयारीला लागावं लागेल. केव्हापासून? उद्याचा काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं नाही. पुढच्या वर्षीच्या त्रितपपूर्ती सोहळ्याची आपल्याला उद्या संध्याकाळपासून तयारी करायची आहे. म्हणून एवढं नियोजन करून भव्य दिव्य प्रमाणामध्ये असाच सोहळा चालत राहू, यावत चंद्र दिवा करू, असा आपला सप्ताह चालत राहू, एवढीच मारुती महाराजांच्या चरणावरती प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला विराम. तर मित्रांनो आता आपले कीर्तन संपलेले आहे आणि आता मित्रांनो आपण जाणार आहोत घरी. ऐका, उद्या सकाळी 10 वाजता हरिभक्त पारायण गजेंद्रजी महाराज. जय श्री महाकाल. कीर्तन संपल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी पब्लिक आज आलेली होती. आल्या तुम्ही आल्या. सॉरी. तर चला मंडळी, अशाच ब्लॉग सोबत आपल्या सप्ताहाची एंडिंग आज झालेली आहे. आमचा येसू नाही. चला तर उद्या सप्ताह आणि जय श्रीराम. राम 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 भैया. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आणि आपला सप्ताह अजून संपलेला नाही. आपल्या सप्त्याची सर्वात मोठी जी एंडिंग आहे ते सप्ताहाची एंडिंग उद्या आहे. त्याच्यासाठी मित्रांनो बघू शकता एक आपलं झालं खापाखाप वांगे. आणि उद्या फक्त निस्ता वांग्याची भाजी गपगप शिरा. आणि हे आमच्या राक्षसा तिकडे, आणि हे आमच्या राक्षसा कापून आले वांगे बघू शकता तुम्ही. हे आमचे काऊन की कार्यकर्त्यांशिवाय सप्ताह होऊ शकत नाही. कामाचे मजूर म्हणजे हे कार्यकर्ते, हे सर्वात मेन कार्यकर्ते असतात. याच्याशिवाय कोणताच कार्यक्रम होऊ शकत नाही. होऊ शकता तुम्ही. युट्यूबवर टाकून मी आलो नाही तिच्यात. दाखव नाही. महाराज मंडळी तिकडे जाऊन भेटतो आता. त्याला काय बाकी दाखवते तुम्हाला. सगळी मंडळी मित्रांनो तिकडे कीर्तनामध्ये असताना आमचे देवाभाऊ फक्त अथक प्रयत्न करत होते. इकडे बघू शकता तुम्ही रांगोळी. देवाभाऊ रांगोळी किती फुटाची आहे? 30x20 मित्रांनो. महाकुंभ प्रयागराज. जय श्री महाकाल. हे याच्यात मोबाईल मध्ये बी येऊन राहिली रे भाऊ. हे तुम्हाला आता सकाळी पुरी डिटेल झाल्यावर दाखवणार आहे मी. अडून बघा तुम्ही अर्धी दिसू राहिली भाऊ. जाई महादेव दाखवणार. हे पाहून घ्या. आता ते अर्धी चालू आहे, अर्धी बनवणं चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो दिसून जाईल 2-3 तासामध्ये. तुम्ही राम राम जय श्रीराम. आणि अत्यंत थंडी वाढलेली मित्रांनो. थंडी 19 डिग्री सेल्सिअस बर्फ पडणारा संध्याकाळी 4 वाजता. सकाळी 4 वाजता.